श्री नवनाथ महाराज की जय. श्री नवनाथ महाराज की जय. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 19चा सविस्तर मराठी सार ऐकणार आहोत. या आधीच्याही अध्यायाचे सविस्तर साराचे व्हिडिओ तसेच विविध ग्रंथाचे ओव्यासहित पारायण वाचन तसेच मराठी अर्थाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तरी चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच चॅनलवरील व्हिडिओ पाहून घ्या आणि तुमच्या भक्तीत वाढ करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा मार्ग मिळेल. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 19 भक्ताचा कृतिमार्ग आणि गुरुस्मरण याचं महत्त्व पटवून सांगतात. ग्रंथकार भक्ताला स्पष्ट शिकवतात की भक्ती फक्त शब्दात म्हटलेली भावना नाही, तर जीवनात प्रत्यक्ष उतरवलेली कृती आहे. या भागात नवनाथ मार्गांच्या माध्यमातून कर्तृत्व, सच्च्या भक्तीचा अर्थ, गुरुचा आदर आणि आत्मशक्ती साधने हे विचार अत्यंत सुबक रीतीने, सोप्या रीतीने स्पष्ट केलेले आहेत. या अध्यायातून गुरु भक्ताला याचा संदेश देतात की भक्ताने मन, वचन आणि कर्म याचा समन्वय साधावा, नाहीतर भक्ती अपूर्ण आहे. त्या भक्तीची कृपा लाभणार नाही, त्या भक्तीचं फळ मिळणार नाही. पुढे पाहूयात भक्ती म्हणजे काय. आपण भक्ती म्हणतो, पण भक्ती म्हणजेच काय हे इथं जालंधरनाथ महाराज आपल्याला समजावून सांगतात. भक्ती म्हणजे मन, वचन आणि कर्माचा एकरूप योग. फक्त मंत्र जपणे किंवा देवाचे नाव घेत राहणे हे पुरेसे नाही. ज्यावेळी भक्त भक्तिपूर्वक वागतो, प्रामाणिकपणे वाचतो, राहतो, मनाने गुरुस्मरण करतो, मन निर्मळ स्वच्छ ठेवतो, कर्म करताना नियम पाळतो, तेव्हा त्याची भक्ती खऱ्या अर्थाने फलदायी होते. त्यामुळे अध्याय 19 मध्ये हे अभ्यासले जाते की भक्ती ही जीवनाचे कार्य आहे, नाहीतर केवळ जप पूजा नाही. मनात अहंकार, कोणताही मीपणा न ठेवता स्वच्छ, निर्मळ, निस्वार्थ मनाने भक्ती केली तरच त्या भक्तीचे फळ तुम्हाला मिळेल, असं इथं पटवून सांगितलेलं आहे. पुढे पाहूयात गुरुस्मरण आणि कर्तव्य. या भागात गुरु भक्तांना सांगतात की गुरुस्मरणाचे महत्त्व काय आहे. गुरु म्हणजे केवळ देवाचे शिक्षक नाही, तो आपला सखा, मार्गदर्शक आणि अंतर्मनाचा प्रकाश आहे. गुरुस्मरणाने मन स्थिर होते, मनातील भीती कमी होते, मनातील अंधकार दूर होतो, आपली भक्ती फळाला येते, भक्तीचे फळ मिळते आणि कर्म योग्य दिशेने बदलतात, योग्य दिशा आपल्या जीवनाला लाभते, चांगलं कार्य करण्याची वृत्ती निर्माण होते. या अध्यायात पुढे स्पष्ट सांगितलेलं आहे की जीवनात जेव्हा हम लोक गुरुस्मरण करून कर्म करतो, तेव्हा मन शांत राहते आणि भीती, मोह, द्वेष यापासून मुक्ती मिळते. ही शिकवण साधकानं जीवनात ठराविक नियम म्हणून स्वीकारली पाहिजे. जर तुम्ही मनात कोणतीही भावना, अपेक्षा न ठेवता भक्ती केली तर नक्कीच त्या भक्तीचे फळ तुम्हाला मिळेल. पुढे पाहूयात कृतीचा मार्ग. या अध्यायात पुढे हे दर्शवले आहे की भक्ताने फक्त वचनात गुरुस्मरण करणे पुरेसे नाही, त्याने कर्मातही गुरुस्मरण ठेवावे. तुम्ही ह्या गुरुस्मरण करण्यासाठी कोणताही वेळ, कोणताही टाईम लागत नाही. तुम्ही तुमचे काम,
कर्म करत करत गुरुस्मरण करू शकता. पुढे पाहूयात, उदाहरणार्थ जेव्हा तो वादग्रस्त परिस्थितीत वागत असतो, जेव्हा तो कुटुंबाचे समाजाचे कार्य करतो, जेव्हा तो लोकांच्या हितासाठी निर्णय घेतो, त्या सर्व वेळा त्याचं मन गुरुच्या स्मरणात असलं पाहिजे. जर मन गुरुस्मरणात नसेल तर भक्तीचा मार्ग गफलत होऊ शकतो. आध्यात्मिकता ही केवळ कुठे बसून जप तप करण्यासारखी गोष्ट नाही, तर ती प्रत्येक कर्मात दाखवली पाहिजे. पुढे पाहूयात, भीती आणि मोहावर विजय कसा मिळवायचा. अध्याय 19 मध्ये पुढे स्पष्ट सांगितले आहे की भीती मनाने निर्माण होते, म्हणून मन स्थिर ठेवणं म्हणजेच भीतीवर विजय मिळवणं होय. भक्ती आणि गुरुस्मरणामुळे मन स्थिर होतं. मन शांत झालं की भीती नाहीशी होते, मोह दूर होतो, वाईट विचार संपतात, आत्मशक्ती जागृत होते. आपल्या मनात चांगले कर्म करण्याची वृत्ती निर्माण होते. या अध्यायात हे अत्यंत प्रभावी रीतीने स्पष्ट केले आहे की भीतीवर विजय साध्य करणे हे भक्तीचा एक अनिवार्य भाग आहे. पुढे पाहूयात, गुरूंची कृपा आणि भक्तीचा परिणाम. जो भक्त गुरुस्मरण करून सर्व कर्म साधतो तो कधीच दुःखात हरत नाही, कधीच संकटाच्या वेळेस अडचणीच्या वेळेस कोलमडून जात नाही, मोडत नाही. भक्ताला भवितव्याची भीती नसते, कारण त्याच्या मनात एक दृढ श्रद्धा, विश्वास, आत्मविश्वास असतो. गुरु माझ्याबरोबर आहेत आणि ते नक्कीच दिशा मार्ग दाखवतील. ही भावना भक्ताला प्रत्येक संकटातून बाहेर काढते आणि त्याला आत्मिक शांती देते. या अध्यायातून स्पष्ट होते की गुरुस्मरणाचे फल म्हणजे स्थिर मन. स्थिर मन म्हणजे भीतीचा नाश. भीतीचा नाश म्हणजे भक्तीचा विकास. भक्तीचा विकास म्हणजे आत्मज्ञान. गुरु आणि भक्त याचा संबंध. अध्याय 19 मध्ये एक महत्त्वाची शिकवण अशी आहे की गुरु हा फक्त शिक्षण देणारा नाही, तो भक्ताच्या अंतर्मनाला मार्गदर्शित करणारा एक आधार आहे, एक आपल्या जीवनाला, भक्ताच्या जीवनाला दिशा देणारा गुरु आहे. श्रद्धेने गुरुला स्मरण केलं, विश्वास ठेवला, अनुशासन पाळलं, तेव्हा भक्ताचं अंतर्मन शुद्ध होतं. मनातील वाईट विचार करण्याची वृत्ती दूर होते. हीच खरी भक्तीची परिभाषा आहे. पुढे पाहूयात, जीवनातील चालणारा मार्ग. या अध्यायातून आपल्याला असं शिकायला मिळतं की जीवनात फक्त देवाचे स्मरण पुरेसे नाही, आपल्या कर्मात, वागण्यात ते दाखवलं पाहिजे. गुरुस्मरणाने मन शुद्ध राहील, गुरुस्मरणाने मन शांत राहील, मनातील भीती कमी होईल. शुद्ध मन आपल्याला भीतीपासून मुक्त करेल. म्हणून अध्याय 19 भक्ताला मार्गदर्शन करतो की भक्ती ही कर्म, गुरुस्मरण आणि मनाच्या संयमाचा संगम आहे. अध्याय 19चा मुख्य सार म्हणजे भक्तिपूर्ण जीवन म्हणजे शिव गुरुचे स्मरण, जीवनातील कर्तव्य पार पाडणे आणि मन शांत ठेवणे. यामुळे भक्तीला योग्य दिशा मिळते आणि मनातील भीती, मोह, वासना यांना सहज नकार देता येतो. या अध्यायातून एक प्रेरणादायी वाक्य आपल्याला असं मिळतं की भक्ती ही केवळ नाव नाही, ती मन, वचन आणि कर्म याचा योग आहे. इथं आपला अध्यायाचा सार पूर्ण झालेला आहे. नवनाथ भक्तो, आपण श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील अध्याय 19चा सविस्तर सार ऐकला. त्यातून नक्कीच जीवनाला नवीन दिशा देणारे तुम्हाला संदेश मिळाले.
या अध्यायातून आपल्याला समजले की भक्ती ही केवळ पूजा किंवा जप नाही, तर मन, वचन आणि कर्म या तिन्ही गोष्टींमध्ये गुरुस्मरण ठेवणे, ते मन स्वच्छ निर्मळ ठेवणे हीच खरी भक्ती आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी जर आपण गुरुवर अढळ श्रद्धा ठेवली आणि कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडलं तर मन शांत राहतं आणि भीती, मोह, चिंता दूर होतात. हा व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या भक्तांपर्यंत नक्कीच पोहोचवा. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. रोज 108 वेळा गुरूंचं नामस्मरण केल्याने मनाला शांती लाभते, मनातील भीती दूर होते आणि एक जीवनाला नवीन दिशा वळण मिळतं. काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि इथंच आपण थांबूयात. धन्यवाद.